पालघर जिल्ह्यातील आदिवासी बहुल जव्हार मोखाडा विक्रमगड या ग्रामीण भागासाठी अत्यंत महत्त्वाचं असलेलं 200 खाटांचं शासकीय रुग्णालय गेली अनेक वर्ष केवळ आश्वासनापुरताच मर्यादित राहिल्याचा आरोप स्थानिक नागरिकांकडून केला जात आहे। 2019 साली मंजूर झालेलं हे रुग्णालय आजही प्रत्यक्षात उतरलेलं नाही। ही बाब जिल्हा प्रशासनाच्या निष्क्रियतेचं जिवंत उदाहरण ठरत आहे। या भागात अद्ययावत रुग्णालयाची कमतरता असल्याने आजही गंभीर रुग्णांना उपचारासाठी मुंबई, ठाणे, नाशिक परराज्यांपर्यंत धाव घ्यावी लागत आहे। वेळेवर उपचार न मिळाल्याने अनेकांना आपला जीव गमावा लागत असतानाही प्रशासनाला याचं काहीच देणं घेणं नसल्याचं चित्र आहे। जव्हार शहरालगत असलेल्या शासकीय जागेची निवड रुग्णालयासाठी करण्यात आली होती, मात्र त्यानंतरची प्रक्रिया जिल्हाधिकारी कार्यालयाकडून जाणीवपूर्वक संथ ठेवली जात असल्याचा आरोप होत आहे। 7 वर्ष उलटून गेली तरीही एक वीटही रचली गेली नाही, हे संतापजनक वास्तव आहे। या रुग्णालयाच्या उभारणीसाठी HUDCO कडून निधी मंजूर होऊनही तो वापरण्यात आला नाही। आता हा निधी पुन्हा HUDCO कडे वर्ग होण्याची शक्यता निर्माण झाली असून त्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे। जिल्हाधिकाऱ्यांच्या अहंकारामुळेच हा निधी परत जाणार असा गंभीर आरोप सामाजिक कार्यकर्ते विनीत मुकणे यांनी केला आहे। धक्कादायक बाब म्हणजे मोनर येथील ट्रामा रुग्णालयाचं कामही निधी अभावी अद्याप पूर्ण झाले नाही। काही काम झाल्यानंतरही रुग्णालय सुरू करण्यात आलेलं नसून प्रशासनाच्या उदासीनतेचा हा आणखी एक नमुना आहे। दरम्यान उपचाराच्या अभावामुळे आदिवासी बांधवांचे बळी जात असताना प्रशासन किती डोळेझाक करणार, किती अजून जीव गेल्यावर प्रशासन जाग होणार, असा सवाल संतप्त नागरिक विचारत आहेत। जव्हारचं 200 खाटांचे रुग्णालय आणि मोनरचं ट्रामा सेंटर ही दोन्ही कामं रखडलेली असताना पालघर जिल्हा प्रशासन नेमकं करते तरी काय, असा थेट प्रश्न आज नागरिक विचारत असून या गंभीर प्रशासनाकडे दुर्लक्ष केल्यास आंदोलनाचा इशारा देण्यात येत आहे। 200 खाटांचं रुग्णालय खरं तर 2019लाच प्रशासकीय मान्यता मान्य राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी दिलेली आहे, पण त्यानंतर जागेचा अभाव दिसून येतो। जव्हारचे राजे जे आहेत ते त्या राजांनी 25 एकर जागा देतो असं शासनाला पत्र लिहून कबूल केलं होतं। त्याप्रमाणे 2 वर्ष शासनाची कार्यवाही देखील पुढे गेली, पण अंतिम जे आहे ते अंतिम ॲफिडेव्हिट मध्ये त्यांनी जे 6 मुद्दे टाकले ते 6 मुद्दे शासन कुठल्याही परिस्थितीत मान्य करू शकत नाही किंवा ते मुद्दे मान्य होऊ शकत नाही। मग अशा परिस्थितीमध्ये मी स्वतः आणि अप्पर जिल्हाधिकारी आम्ही जव्हारला एक जागा बघितली जी गव्हर्नमेंटची होती। 13 एकर मोठी जागा आहे। त्याच्यात हॉस्पिटल बसतं का म्हणून आर्किटेक्टला बोलवलं, त्याच्यात हॉस्पिटल व्यवस्थित बसतंय, सगळं व्यवस्थित होतंय, त्यामुळे कुठल्याही प्रकारची कोणाला अडचण नाही। पण तसं झाल्यानंतर मी स्वतः एक करणार होतो राज्यपाल महोदयाच्या याच्यात, पण त्या आधीच जिल्हाधिकारी यांनी ती जमीन आरोग्य विभागाच्या नावावर देण्याचा आदेश काढला। आदेश काढल्यानंतर त्या तिथे जे DP प्लॅन मध्ये बगीचा म्हणून तिथे DP प्लॅन मध्ये आहे, पण त्याच्यानंतर तो DP प्लॅनचा जो बगीचा आहे त्याचं आरक्षण चेंज करून हे आरोग्य रुग्णालयाचं आरक्षण टाकण्यासाठी शासन सतत पाठपुरावा चालू, पण इथे कुठेतरी प्रशासनाची खूप दिरंगाई आहे आणि प्रशासन खूप आढावा बैठक आणि ज्या गतीने प्रशासन काम केलं पाहिजे, कारण की आरोग्य हा मूलभूत अधिकारात येतो आणि जर त्यांना गरिबांच्या मागे कोणी वाली नसतो, गरीब हा गरीबच असतो। त्याच्यामुळे त्यांच्या डिलिव्हरी असू दे किंवा त्यांना डोलीत अन्न असू दे, त्यांना वेळेत प्रथम उपचार मिळत नाही आणि वेळेत प्रथम उपचार मिळत नसल्यामुळे त्यांचा उपचाराअभावी मृत्यू होतो। असे किती मृत्यू आणि किती हे
हे होणार आहे हे अजून मला समजलेलंच नाही. त्यामुळे या प्रकरणावर शासनाने त्वरित ऍक्शन घेऊन तिथे हा प्लान इम्प्लिमेंट करून काम चालू झालं पाहिजे. कारण की हुडकोकडनं 5 वर्षापूर्वीच पैसे आलेले आहेत आणि आता ते परत जाण्याच्या मार्गावर आहेत. त्यामुळे जिल्हा रुग्णालय होईल किंवा नाही होणार हे सुद्धा गुलदस्त्यातच आहे. पण एकदा रुग्णालय मंजूर झाल्यानंतर ह्या सगळ्या प्रोसिजर कम्प्लीट करून पण काम चालू करण्यासाठी प्रशासनाची जी ओढ पाहिजे किंवा प्रशासनाचे जे लक्ष पाहिजे ते लक्ष आणि त्याचा अभाव दिसून येतो. त्यामुळे मी सांगेन का ह्या प्रशासनाचा अभाव दिसून त्यांनी तातडीने काही घेऊन तातडीने हे सगळं करून हा विषय मार्गी लावला पाहिजे आणि लवकरात लवकर 200 खाटांच्या रुग्णालयाचं काम सुरू झालं. अशाच ताज्या बातम्यांसाठी आमच्या न्यूज पोलीस रिपोर्टर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका.